आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। महायुतीकडून परभणी लोकसभेसाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून परभणी लोकसभेसाठी महायुतीकडून कोणता उमेदवार असेल यासाठी महायुतीतील लोकसभेसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांबद्दल परभणीकरांमध्ये खूप चर्चा होती। उमेदवार आपापल्या पक्षातील नेत्यांना भेटीगाठी करण्यासाठी उमेदवारांचे खूप प्रयत्न चालू होते। 6 महिन्यांपासून राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर हे परभणीमधून लोकसभा निवडणूक लढणार अशी चर्चा ऐकायला मिळत होती। लोकसभेच्या आचारसंहितेच्या पूर्वी राष्ट्रीय समाज पक्षाकडून परभणीमध्ये भव्य महामेळावा घेऊन येथील लोकसभेची जागा ही राष्ट्रपला असावी यासाठी मोठे सक्ती प्रदर्शन करण्यात आले होते। उमेदवाराच्या अटकळीमध्ये आज 30 मार्च रोजी महायुतीकडून समाज पक्षाचे अध्यक्ष महादेवजी जानकर यांना अधिकृतरित्या परभणीच्या लोकसभेचे उमेदवार म्हणून महायुतीकडून जाहीर उमेदवारी करण्यात आलेली आहे। या उमेदवारी जाहीर होतात राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला। छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या परिसरामध्ये एकत्र येऊन एकमेकांना पेढे भरवत पडून हा आनंद उत्सव साजरा करण्यात आला। यावेळी पक्षातील पदाधिकारी व बहुसंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आदेश आल्याप्रमाणे उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे। आमदार रत्नाकर गुट्टे आणि सर्व चारी पक्षाचे भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनाचे सर्व पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन नियोजन करून शक्ती प्रदर्शन करून उमेदवारी अर्ज भरण्याचं ठरलेलं आहे। निश्चितच परभणीमध्ये आता परिवर्तनाचं वारं सुरू झालेलं आहे आणि महादेव जानकरांच्या स्वरूपामध्ये परभणीचा बदल घडण्याची संधी परभणीकरांना मिळणार आहे। तर माझं सगळ्या परभणीकरांना आव्हान आहे की निश्चितच येणाऱ्या लोकसभेमध्ये परभणीच्या विकासाचा जर बदल करायचा असेल तर महादेव जानकर साहेबांच्या पाठीमागे आपल्याला उभं राहणं अति महत्त्वाचं आहे। सर, परभणी लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रनायक माननीय महादेव जानकर साहेब यांची या ठिकाणी उमेदवारी आताच डिक्लेअर झालेली आहे। त्या निमित्तानं या परभणी शहरातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्वच पक्षाचे उपस्थित राहून या ठिकाणी एकमेकाला पेढे भरवून फटाक्याची आतिषबाजी करून आता या ठिकाणी या उमेदवाराचे जोरात स्वागत झालेलं आहे। आणि मी सर्व या महायुतीचं राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्र याच्या वतीनं मी अभिनंदन करतो की राष्ट्रनायक माननीय महादेव जानकर साहेब यांना या परभणी लोकसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी जाहीर केली। त्याबद्दल पुन्हा एकदा मी महायुतीच्या सर्व घटक पक्षांचं अभिनंदन करतो आणि आभार मानतो। निवडणुकीचा अर्ज केव्हा भरणार आहे? निवडणुकीचा अर्ज 1 तारखेला सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी भरण्यात येणार आहे।